नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयाच्या ऑनलाईन वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मी आणि मराठी इयत्ता तिसरी. मुलांनो, दिलेल्या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे? घड्याळ. याचा वापर आपण कशासाठी करतो? वेळ सांगण्यासाठी किंवा वेळ बघण्यासाठी. जर तुम्हाला आईने सांगितले, बाळा घड्याळात किती वाजले ते मला सांग, तर तुम्ही कशाच्या मदतीने आईला घड्याळातील वेळ सांगाल? तुम्हाला येत असलेल्या नंबर्सच्या मदतीने, म्हणजेच अंकांच्या मदतीने. जेव्हा आपल्याला अंक येतात तेव्हाच आपल्याला घड्याळातील वेळ सांगता येईल. तसेच वस्तू मोजण्यासाठी किंवा पैशांचे व्यवहार करण्यासाठी आपल्याला अंकांची मदत होते. मुलांनो, तुम्ही याआधी 1 ते 20 अंक शिकले आहात. त्याचा एकदा आपण सराव करूयात. चला तर मुलांनो, आता आपण 1 ते 10 अंक आधी वाचूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर आपण शिकलो होतो 11 ते 20 अंक. हेही अंक आता आपण वाचूयात. अंक 11 ते 20. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मुलांनो, आपण आत्तापर्यंत अंक 11 ते 20 शिकलो. आता आपण त्यापुढील अंक 21 ते 30 शिकणार आहोत. पाठ क्रमांक 21, अंक 21 ते 30. मुलांनो, तुम्हाला हा कोणता अंक दिसत आहे? 20. या अंकात आपण 1 ॲड करू, म्हणजेच 20 अधिक 1 बरोबर 21. वाचा मुलांनो, 21. हा दिलेला अंक ओळखा, 21. त्यात आपण 1 मिळवूया, म्हणजेच ॲड करूया. 21 अधिक 1 बरोबर 22. काय आहे मुलांनो हा? 22. आता आपण पुढील अंक शिकूया. 22 अधिक 1 बरोबर 23. वाचा मुलांनो, कोणता अंक आहे हा? 23. 23 नंतर कोणता अंक येतो तर 23 अधिक 1 बरोबर 24. कोणता अंक आहे हा? 24.
त्यानंतर आहे 24 अधिक 1 बरोबर 25. बोला मग मुलांनो, 25. मुलांनो, आता आपण येथेच थांबूया. उर्वरित अंक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया.